ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे आणि सोशल बीइंग असल्या कारणानं व्यक्तीला इतरांची गरज लागते आणि त्यामुळेच आपल्याला मित्र असतात, मैत्रिणी असतात, आपले नातेवाईक असतात, जिथे आपण इमोशनली, जिथे आपण प्रेमाने एकमेकाशी जोडलो गेलेले असतात. आपण आपल्या भावना व्यक्त करत असतात आणि ज्या व्यक्तीबरोबर आपण जास्त वेळ घालवित असतो, आपले सुख दुःख वाटत असतो, अशा व्यक्तीपासून दूर जाताना खरोखरच वेदना होत असतात. हा क्षण वेदनादायक असतो, आपल्या जवळच्या व्यक्तीला एकटं सोडून जाणे. आणि म्हणून मनामध्ये कधी ना कधी विचार येत असतात की असा कुठला क्षण असावा की आपण एकत्र बसावं, एकत्र बोलावं, मौज मजा करावी. कारण देवाने आपल्याला अशा प्रकारे निर्माण केलेलं आहे. आणि आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण हीच परिस्थिती स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली ते पाहत आहोत. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आतमधून विवळत आहे, दुःखाने भरलेला आहे. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक आहे की त्याची वेळ जवळ आलेली आहे आपल्या स्वर्गीय पित्याकडे जाण्याची. त्याची वेळ जवळ आलेली आहे आपल्या 12 प्रेषितांना एकटं सोडण्याची. त्याची वेळ जवळ आलेली आहे आपलं शरीर सोडण्याची. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्वर्गीय पित्याशी एकरूप होऊन पूर्ण अंतःकरणाने जणू काही आपलं हृदय वेदनेने भरून आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना करत आहे. आणि विशेष करून त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांनी नेहमी प्रीतीमध्ये टिकून राहावं यासाठी तो विशेष प्रार्थना करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे परमेश्वरा, माझ्या शिष्यांना एकत्र ठेव. या क्षणाला माझी इच्छा आहे की मी त्यांच्या बरोबर असावं, त्यांनी माझ्या बरोबर असावं, आमच्यामधील आनंद पूर्ण व्हावा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मला तसं करता येणार नाही, कारण मला स्वर्गामध्ये जाणे गरजेचं आहे. परंतु नक्कीच आत्म्याद्वारे मी त्यांच्या बरोबर असणार आहे. परंतु जो क्षण 3 वर्ष मी त्यांच्या समवेत घालविलेला आहे, 3 वर्ष मी त्यांच्या समवेत जो आनंदाने क्षण जो घालविलेला आहे, त्यांच्या सोबत राहिलेला आहे, तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. खुद्द स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताला देखील मनुष्याच्या प्रेमाची आज कुठेतरी उणिवा भासत आहे. कुठेतरी त्याला वाटत आहे की आज आपण आपल्या शिष्यापासून दूर जात आहोत आणि म्हणून त्याला मनापासून दुःख होत आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एका गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे, ती म्हणजे युनिटीसाठी, ऐक्यासाठी, की जे ऐक्य प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यामध्ये ठेवलेलं होतं ते ऐक्य त्यांच्यामध्ये नेहमी राहावं, टिकून राहावं. आणि म्हणूनच काही वर्षा अगोदर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या समोर द्राक्ष वेलीचा देखील दाखला दिलेला होता. फाटे आणि द्राक्षरस किंवा द्राक्षवेल, जोपर्यंत फाटा द्राक्ष वेलेशी अलगत आहे किंवा द्राक्ष वेलेशी जोडलेला आहे तोपर्यंत तो फलद्रुप्त होत असतो. जेव्हा तो निघून किंवा गळून पडतो तेव्हा तो कोमजून जात असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एका द्राक्ष वेलीच्या फाट्याप्रमाणे त्यांनी नेहमी माझ्यामध्ये राहावं, फलद्रुप्त व्हावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त विशेष म्हणजे आपल्या शिष्यांसाठी आणि त्यांच्यामध्ये ऐक्य टिकून राहावं म्हणून प्रार्थना करत आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताने ऐक्याचं महत्व समजून घेतलं तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्यामधील ऐक्य, आपल्यामधील प्रीतीची भावना, आपल्यामधील क्षमेची भावना टिकून राहावी, आपल्यामधील नातेसंबंध टिकून राहावं म्हणून आपण विशेष प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण पहिलं पाऊल उचललं पाहिजे की आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या पॅरिशमध्ये आपण कशा प्रकारे ऐक्य टिकून ठेवू शकतो. ऐक्य तोडण्यापेक्षा, एक दुसऱ्यांना खाली पाडण्यापेक्षा, एक दुसऱ्याचा द्वेष करण्यापेक्षा एक दुसऱ्यांना क्षमा करून
एक दुसऱ्याच्या सुखदुःखांमध्ये सामील होऊन आपण परमेश्वराचं कार्य करू शकतो. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली, आपण देखील एक दुसऱ्यांसाठी प्रार्थना करूया आणि जे ऐक्य ख्रिस्ताने टिकवून ठेवलेलं आहे ते ऐक्य आपण देखील पुढे टिकून ठेवण्याचा प्रयत्न करूया. आमेन.